परंतु हे टीव्ही वाल्याचं फार अवघड झालं. मला ती आता चिठ्ठी आली, टीव्हीवर कार्यक्रम लाईव्ह सुरू आहे, पेट्याचा तुरा खोचा. आता मला काही डोळे असे आहेत माझं पेट्याचं खोल जवळ काय खऱ्याची दुनियाच राहिली नाही. मग मी बोललो की बघा अजित पवार कसं बोलतो, काय खरं ते बोलतो, काय चुकीचं बोललो. मला तर काही कळत नाही. फार तर इथून पुढे असं कर बाळासाहेब, कुठं सभा असली की आरसा असावा म्हणजे मी मतदार की काय. सांगायचं तात्पर्य मी मगाशी सांगितलं, मी कामाचा माणूस आहे. मी जे बोलतो ते करतो. लोक माझ्यावर टीका करतात, आरोप करतात. माझा आवाज थोडासा मोठा आहे. लोकांना वाटतं याला हे सारखं दमातच बोलतो का. आता मला हळू बोलता येत नाही, त्याला मी काय करू. आता मी असं म्हणायला लागलो, अरे बाबांनो ऐका, अरे पण ते त्यांना समजणार नाही त्याचं काय. त्याच्यामुळे जो काही माझा आवाज माझ्या आई बापाच्या पोटी जन्माला आल्यानंतर मला मिळालेला आहे, तो आवाज माझा आहे. त्यात माझा काय दोष आहे. आज 8-8 वेळेला लाखाच्या मतांनी बारामतीकर निवडून देतात. काहीतरी मला काम करत असेल म्हणूनच देतील ना, त्या कुणीच 8-8 वेळेला निवडून देतील. अरे एकदा निवडून आल्यावर दुसऱ्यांदा निवडताना फाट फाटती गळ्याच्या कुठं बोलत असं आहे सगळं. आणि त्याकरता आम्ही काम करतोय.